वेस घे. हा अंशूचा गल्ला आहे है ना अंशू? खूप पैसे आहेत ना तुझ्या गल्ल्यात? 100 आहेत ना, बऱ्यापैकी 500 साठवलेत अंशूने पैसे. काउंट कर. मी तुझ्याकडे देणार, तू काउंट प्लस करणार. परत आता ह्याचं काय घेणार आहे? 500 गिफ्ट. गिफ्ट? मला वाटलं तुम्हाला दवाखान्यात जायला पैसे देणार. परत घ्यायचं तेवढे अजून खूप पैसे असणं. एवढे सारे चिल्लर बसले, हे नोट बसले. पण मला कुठल्या दवाखान्यात जायला देणार आहे? चिल्लर देणार आहेस का नोट देणार आहेस? काय देऊ आता? सगळे एवढं माझे का ऑनलाईन थोडी ना त्या मला कॅश चालते. कॅश तर मी कॉइन पण द्याल. एवढे सारे कॉइन बसले. म्हणजे मला कुठले देणार आहेस पण कॉइन? 1000 मिळेल कॉइन सोबत. नाही, तू कॉइन तुला ठेवून घे आणि मला बंदे देऊन टाक. काय कॉइन एक अजून काढली. कसला आगाऊ पोरग आहे. 4-5 हजार मिळेल. 4-5 हजार मिळतील फक्त? हे पैसे तुला कोणी दिले एवढे सगळे? तूच एक रे. माझेच आहेत ना, मग माझेच पैसे मला देऊन टाक ना सगळे. मला एक बर्थडेचं एवढं गिफ्ट द्यायचं. एवढे सगळे पैसे बसले अजून. ठीक ठीक. तवा ठेवायचा पहिल्यांदा. नाचणीच्या भाकरीला ना तवा एकदम कडक लागतो. हा, मला ना जास्त वेळ उभं राहता येत नाही. मी आता पण किचन ओट्यावर बसली आहे. हे बाजूला ठेव. काढलं येत ना सगळं? मी पहिली आई आहे ना आजी, ती अशी आमचं गोल तवा होता. त्याचे डायरेक्ट पाणी ओतायचं म्हणजे नाही का, एकदम उकळत्या पाण्यात असे हात घालून पिठात ओतायची. तवा वाटायचा अरे किती. तेवढं काही लहानपणी आम्हाला काय समजत होतं, पण आता करतो. तुला आता मला करताना चटके जाऊ बसतात. पण हे जर शिकला असता आधी तर मग किती कामाला असतं. एवढे दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले. किंवा आता मला नाही थापायसाठी तरी उभं राहावं लागतंय ना. मला उभं राहता येत नाही तर. ती अशी गोळा बनवायची आणि परत नव्हती, असं लाकडाचं हे होतं, काठवट म्हणतात काठवट. त्याला, जे आता बघायला भेटत नाही. त्याच्यावरती तिची काकणं उठायची. काकणं म्हणजे बांगड्या. तिकडं मी थापून देते. मला ट्राय करून. एवढं मोठं गोळा नाही येणार नाचणीचं तुम्हाला. नाही, थोडं कमी करा ना. 2 करू ना एवढं बारीक बारीक. मी एक थापते, नंतर तुम्ही थापते. ह्याच्यात काय पीठ आहे ना? हा, ठीक आहे. मी चहा गरम करायला ठेवला, चहा बनवायला ठेवला, दूध गरम करायला ठेवला आणि बसले. दे ना पातेला, आपण मॅगी बनवायची ना. तुला मॅगी खायची आहे ना? आणि शक्य नाही होत मला 10 मिनिटं पण नाही उभं राहायला अजून जमत. तरी मग आम्ही अशी दोघं एकमेकांना मदत करतोय. कुठे असणार पातेलं? कुठे ठेवलं ते? मस्त घेगाळतो. शोधायचं असतं ना. ते काय बघ, पातेलं आहे ते. आणि अंशू मम्मीसाठी उत्तम चहा बनवतो बरं का. म्हणजे गॅस मी चालू करते, पण अंशू पातेल्यात साखर, दूध, चहापत्ती टाकतो. हो ना पिलू? कसा चहा बनवतो? टेस्टी ना. आणि खरं सांगायचं तर माझं पिल्लू पण 4-5 दिवस झाला आजारी. आज ताप उतरलाय थोडस आहे ना. काय इकडे 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 तिकडे नको जाऊ. त्या सिलेंडर कडे नाही जायचं बाबा. तू इकडे उभा राहा. काय पाहिजे? नुकेले न्यूट्रेला नाही. चपाती सोबत थोडस दिन. आमचे डोळे सुजलेत कारण आम्हाला ताप आहे ना. बघ तुझे डोळे कसे दिसत आहेत. कधी बरा होणार तू? नो नो नो, बरं झाल्याशिवाय काही नाही देणार तुला. बरं तू थोडासा बरा हो मग न्यूट्रेला देणार. तुझ्यासाठीच आणलंय ना एवढं सगळं. झालं असं की लेकराचं माझ्या दादाला चहा न्यायला ये. बाबाला बोलव. बाबाला चहा न्यायला दादाला बोलव. तर अंशूला परवा दिवशी बड्डे होता, नाही 17 तारखेला. मग माझी टाकी 17 तारखेला मी तोडली. पण मला दुसरा त्रास व्हायला लागला. परत टाके तोडल्याच्या नंतर
जे उभं राहत होते तेही उभं राहणं माझं बंद झालं. मला उभं राहायला त्रास व्हायला लागला. टाके होते तेव्हा मी चालत होते आणि टाके तोडल्याच्या नंतर पूर्णच बंद झालं, असं झालं. मग येताना एक टाके तोडल्या तोडल्या ना 4 वाजेपर्यंत मला त्रास नाही झाला आणि नंतर त्रास सुरू झाला. मग मी ना येता येता स्टार बाजारला गेले, ॲम्नोरा मॉलला. ॲम्नोरा आहे का सीझन आहे? हां, सीझनला गेले मला वाटते. हां, सीझनला स्टार बाजार आहे. दोन्ही समोरासमोर आहेत. मी कन्फ्यूज होते अजून पण. मी आणि जाऊबाई आणि अंशू गेलो मॉलला. म्हटलं अंशूला काही गिफ्ट नाही देणार, तर त्याला खाऊ देऊया. कारण मी अंशूला बिस्किट वगैरे शक्यतो देत नाही. भरपूर दिवसानंतर त्याला बिस्किट्स वगैरे द्यायला नेलं. मग त्याला ते आवडते न्यूट्रेला ते ते आणि थोडीशी बिस्किट्स वगैरे दिली. अंशू खुश. म्हणजे पोरांना आता बाहेरचं द्यायचं नाही असं माझं ठरलेलं आहे म्हणून. तर यावर्षीचा बड्डे काही लेकराचा चांगला झाला नाही.